खरेदी सुरळीत होण्याचे संकेत, तूर खरेदी केंद्रांवर होणार बारदान उपलब्ध. सातबाराचा उतारा महिनाभरात शेतकऱ्यांना मोबाईलवर उपलब्ध, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील. आणि तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे संत्रा उत्पादकांसमोर फळगळीचं नवं आव्हान. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषीविषयक सविस्तर वृत्त. राज्यातल्या तूर खरेदी केंद्रांवर 2 दिवसात बारदान उपलब्ध होणार आहे. मंत्रालयात कृषी मंत्र्यांच्या दालनात राज्यातल्या तूर खरेदी संदर्भात नुकतीच आढावा बैठक झाली. त्यावेळी बारदानाअभावी ज्या ठिकाणी खरेदी केंद्र बंद आहेत ती तातडीनं सुरू करावीत असे निर्देश नाफेड, अन्न महामंडळ, विदर्भ सहकारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्याशी संपर्क साधून तूर खरेदी केंद्रांवर येत असलेल्या अडचणींबाबत माहिती दिली असता तूर खरेदी होईपर्यंत केंद्र सुरूच राहतील असं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात 31 लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली असून सध्या खरेदी केंद्रांवर तुरीचा साठा शिल्लक आहे. ही उचल होईपर्यंत नव्याने तूर खरेदी काही काळासाठी स्थगित ठेवून खरेदी केंद्रांवरील तूर पूर्णपणे उचलल्यानंतर नव्याने खरेदी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले. राज्यातल्या सर्व सातबारांचं येत्या महिन्यात संगणकीकरण करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना सातबाराचा उतारा महिनाभरात मोबाईलवर उपलब्ध होईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच विधान परिषदेत दिलं. यामुळे भूखंडाच्या व्यवहारातले गैरप्रकार रोखता येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरातल्या घसरणीमुळे आधीच हवालदिल झालेल्या नागपूरच्या संत्रा उत्पादकांसमोर तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे फळगळीचं नवं आव्हान उभं ठाकलं आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पारा 41 अंशांच्या वर गेल्यानं ही समस्या निर्माण झाली आहे. या वाढलेल्या तापमानाचा फटका विदर्भाला बसला असून त्यामुळे तिथल्या 70,000 हेक्टरवरील बागा प्रभावित झाल्या आहेत. तापमानातल्या या अस्थिरतेमुळे मराठवाड्यातील आंबा उत्पादकांनाही संकटात पाडलं आहे. मराठवाड्यात जवळपास 19,000 हेक्टरवर आंबा बागा आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपिटीसहच्या वादळामुळे बहुतांश भागातील आंबा बागांना फटका बसला. तापमानात अचानक होणारी वाढ आणि घट यामुळे काही आंबा बागातील जवळपास 60 ते 70% फळं गळून पडत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. अकोला बाजार प्रकल्पासाठी 8 एकर जमीन उपलब्ध झाली असून त्यासाठी 52,80,000 रुपयांचा निधी महानिर्मितीनं जिल्हा प्रशासनाकडे भरला आहे. या प्रकल्पातून 1,233 शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना पुरेशा दाबानं वीज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी पालकमंत्री मदनभाऊ येरावार यांनी पाठपुरावा केल्यानंतर 2 मेगावॅट सौर ऊर्जेचा प्रकल्प साकारणार असल्याचं दिसून येत आहे. आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. ज्वारी 2,400, 1,700, गहू 1,580, 1,500, तूर 4,188, 3,800, वांगी 500, 250, कोबी 300, 190, फ्लॉवर 2,000, 1,675, सफरचंद 13,000, 11,000, अननस 5,000, 1,000 आणि डाळिंब 5,500 आणि 1,500. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. तसेच पुढील 5 दिवस राज्यातील हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसात कमाल तापमानात फारसा बदल संभवत नाही.
त्यानंतर मात्र कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. कोकणात भुईमूग पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने भुईमूग पिकाला 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. सूर्यफूल पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. सूर्यफुलाची बीजधारणा चांगली होण्यासाठी फुले उमलण्याच्या काळात 4 ते 6 दिवस रोज सकाळी 8 ते 11 या वेळेत हातावर तलम कापड बांधून फुलांवर हात फिरवावा किंवा शेतामध्ये मधमाशांच्या पेट्या ठेवाव्यात, म्हणजे परागीकरण चांगल्या प्रकारे होऊन फुलातील बिया पूर्ण भरण्यास मदत होईल. काजूमध्ये बहुतेक ठिकाणी काढणीयोग्य बी तयार झालेले आहे. तयार झालेल्या बियांची काढणी करून ती उन्हामध्ये योग्य प्रकारे वाळवावी. पाण्याची उपलब्धता असल्यास आंबा झाडांना विस्तारानुसार प्रति झाड 80 ते 100 लिटर पाणी 7 दिवसांच्या अंतराने द्यावे. बाष्पीभवन कमी करण्यासाठी जांभा जमिनीमधील आंबा कलमांना गवताचे आच्छादन द्यावे. मध्य महाराष्ट्रात भाजीपाला पिके जसे टोमॅटो, वांगी, भेंडी आणि काकडी वर्गीय पिकांवर वाढत्या तापमानामुळे लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याच्या प्रभावी नियंत्रणासाठी डायकोफॉल 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वाढते तापमान व कोरडे हवामान लक्षात घेऊन आंबा झाडांना प्रति झाड 150 ते 200 लिटर पाणी 15 दिवसांच्या अंतराने द्यावे. नवीन लागवड केलेल्या फळझाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी. मराठवाडा विभागात मोगरा फुल पीक सध्या फुले उमलण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. विदर्भात उन्हाळी भुईमुगावरील तांबेरा आणि टिक्का रोगाच्या नियंत्रणाकरता 1 लिटर पाण्यात 2.5 ग्रॅम मँकोझेब मिसळून फवारणी करावी. धन्यवाद. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई 31-23, पुणे 38-17, नागपूर 43-22, औरंगाबाद 39-23, सोलापूर 41-23 आणि नाशिक 36 आणि 18. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. स्वयंस्फूर्तीनं सामाजिक जाणीवेतून विकासाच्या वाटा शोधता येतात. उत्पन्नाची साधनं पुरेशी नसली तरी नियोजन आणि उपायाच्या मार्गाने ग्रामविकासाच्या मार्गात प्रगतीही साधता येते. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या हरिपुरा स्थित गोशाळा आधारित सेंद्रिय शेती म्हणजे विविध योजनांची फलश्रुती. जसे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, पिकाची आन शेतकऱ्याची शान, कामधेनू म्हणती तुझला गोमाते तुझा हा मान. गायींच्या प्रचलित जाती, दूध पुरवठा, शेणापासून खत निर्मिती, गांडूळ खत, गोबर गॅस, सरपण बचाव, विद्युत निर्मिती अशा अनेक योजना ग्रामविकासाच्या प्रारंभाला कारणीभूत ठरल्या. हरिपुरा गाव म्हणजे विज्ञान अनुसंधान बहुउद्देशीय संस्था.
गायींचा हंबरडा, हिरवी वनराई, आमराई, खळखळणारा पाण्याचा आवाज, रोपवाटिका, स्वच्छतागृह, स्वस्त व उष्णतारोधक घरं, आवळा लागवड, सभागृह आणि इतर बरंच काही असलेला गावचा प्रकल्प चार्ट आपल्या नजरेसमोर येतो आणि आपण अक्षरशः थक्क होतो. गोविज्ञान संशोधन संस्था पुणे, कृषीभूषण पुरस्कार, कृषी गौरव पुरस्कार, शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, रामभाऊ जिजाऊ कृषी गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गाव आणि संस्थेचे अध्यक्ष बापूराव मांडे यांचं कौतुक झालंय. शेतीचा आर्थिक कणा गाय आहे हे ध्यानात घेऊन रासायनिक खतांना पायबद्ध करण्याच्या दृष्टीने 2003 साली गोशालेशी संबंधित कार्याला सुरुवात झाली. यामागची भूमिका गायींपासून मिळणाऱ्या दुधाचा खताचा वापर अशा विविध अंगी प्रकल्पाविषयी बापूराव मांडे आपल्याशी संवाद साधताना दिसतात. 2003 साली मी गोशाळा स्थापन केली. याच्या मागे वैचारिकता अशी होती की 60 वर्षानंतर आपण रचनात्मक काम करावं. पण मग हे रचनात्मक काम करताना कोणचं करावं, तर त्यावेळेला सारखा विचार येत होता की पूर्वीच्या काळी ग्रामीण पद्धत होती. प्रत्येकाच्या घरात गाय असायची, बैल असायचं, शेण असायचं, गोमूत्र असायचं. असं असताना सुद्धा ते गाव शांतता होते. तिथे कधी डास आणि याचा प्रादुर्भाव नाही झाला. किंबहुना सगळ्या एका गावामध्ये एकच वैद्य असायचा आणि तो पूर्ण गावाला औषध उपचार करायचा. आता तर याचा हात वेगळा, त्याचा हात वेगळा, एका डोळ्याचा वेगळा. ते कशामुळे झालं असेल याचा विचार केला आणि असं करताना लक्षात असं आलं की आपल्या शेतीमध्ये जे रासायनिक खतांचा भरमसाठ वापर चालू आहे त्याच्यामुळे ही जमीन ही नापक होत आहे. मग पूर्वीच्या काळी आपली शेती चांगली होती, मग ती कशामुळे होती, तर लक्षात असं आलं की गायीमुळे हे सगळं समृद्धी येत होती. म्हणजे शेती ही या देशाचा आर्थिक कणा आहे, परंतु शेतीचा आर्थिक कणा गाय आहे. आणि म्हणून 2003 साली आपण 10 गायी घेऊन सुरुवात केली. आजच्या मितीला 126 गोवंश आहे. यामध्ये सगळ्या जातीच्या आपण गायी जमा करतो आहे. गीर आहे, थारपारकर आहे, लाल कंधारी आहे, माळवी आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आपण जमा करतो, त्याचं ब्रीडिंग करतो. आणि त्याचं परिणाम पण असं आपल्या लक्षात आलं की सुरुवातीच्या काळामध्ये पावशेर अर्धा शेर देणारी दूध देणारी गाय ही दुसऱ्या वितात किंवा तिसऱ्या वितामध्ये 2-2 लिटर सकाळी आणि 2 लिटर संध्याकाळी देऊ शकलो. याचा अर्थ व्यवस्थापन चांगलं असेल तर गोशाळा ही फायद्यात निघते. गोशाळेचं गोमूत्र आणि शेण याचं पारंपरिक पद्धत अशी आहे की ती उकिरड्यावर टाकायची, कुट्टी उरलेली टाकायची आणि त्याचं वर्षभरानंतर जो शेण होईल, खत होईल, ते शेतामध्ये टाकायचं. पण हे रुटीन वर्क हे न करता आपण गोबर गॅस निर्माण केले आणि या गोबर गॅसामधून एक आपल्याला जो फायदा मिळाला की गॅस तयार होतो आहे. दुसरं म्हणजे शेणराडा तयार होतो, ज्याला स्लरी म्हणतात. ही स्लरीचा अभ्यासानुसार लोकांचे निष्कर्ष असे आहे की जे खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पलाश लागतं तर हे स्लरीमध्ये 20% जास्त हे त्या स्लरीमध्ये आहे. आणि त्यामुळे ही स्लरी आपण एका ठिकाणी कुंडामध्ये 1,10,000 लिटरच्या कुंडामध्ये आपण जमा करतो आणि ती किर्लोस्कर पंपाद्वारे आपण शेतीमध्ये टाकतो. म्हणजे एकेकाळी पावसाळ्यामध्ये सुद्धा या शेतीमध्ये नागर लागत नव्हता आणि आज बाकी आपला त्याच्यात पाय बुडतो आहे. त्यामुळे याचा फायदा याच्यामुळे झाला. त्याच्याबरोबर दुसरा उपयोग की जे गोबर गॅस होता, हा गोबर गॅस आपल्या बाजूलाच आपली आश्रमशाळा आहे, त्यात 300 विद्यार्थी आहे. या 300 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक हा त्याच्यावर होत असतो आणि त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर लक्षात असं येतं की वर्षाला 3 लाख रुपयाचं सरपण वाचतं, पर्यायाने पर्यावरण वाचतं. असा दुहेरी फायदा हा त्याच्यापासून होत आहे. प्लस आपण जंगलात राहत असतो, लोड शेडिंग भरपूर असतं आणि त्याच्यावर आपण इलेक्ट्रिक जनरेट करतो. आजच्या तारखेमध्ये इन दी केस ऑफ इमर्जन्सीमध्ये 3.5 तासाची विद्युत आपण निर्माण करू शकतो. 10 HP मोटर त्याच्यावर चालते. आपल्या सगळ्या गोशाळेचं जो आहे ते या पाण्यामधून आपण पूर्ण करू शकतो. शेतकरी मित्रांनो,
आपल्यासाठी आभाळ फाटलेलं आहे. आपण आभाळ तर काही दुरुस्त करू शकत नाही, शिवू शकत नाही, परंतु आपल्यापुरते असणारी गोधडी वाकी आपण शिवू शकतो. त्यामुळे आपलं असणारं थोडंसं शेत हे जर आम्हाला सुजलाम सफलाम करायचं असेल, या रोगमुक्त करायचं असेल, हे विषमुक्त करायचं असेल, तर आपल्याला सेंद्रिय शेती आणि गाय याच्याशिवाय पर्याय नाही. माझ्या मित्रांनो, गोशाळा आणि सेंद्रिय शेती आणि कितीही छोटी असू द्या, तुम्हाला ही भूमाता जीवन जगण्यापासून वंचित करणार नाही, तुम्हाला ती भुकी राहू देणार नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की गाय आणि सेंद्रिय शेती या दोघांच्या आधाराने आपण देश समृद्ध करू. विकास धारणेतून जन्माला आलेल्या या रोपट्याची सुरुवात अहमद नूरखा तडवी यांच्या योगदानातून झाली. विकास धारणेतून जन्माला आलेल्या या रोपट्याची सुरुवात अहमद नूरखा तडवी यांच्या योगदानातून झाली. जमीन नापीक झाल्यानं आई दुलाभाई यांच्या नावे असलेली जमीन बाबांना देऊ केली. शाळेपुढे गोशाळा उभी राहिली. जमिनीत सुपीकता येण्यासाठी सेंद्रिय खत, सुखा कचरा, जंगली झुडपांपासून खत निर्मिती, गांडूळ खत, अमृतम या उपायांची निर्मिती झाली. जमीनमध्ये 16 वर्ष झाले दिली होती. हे गोशाळा झाली, शाळे झाली, पोरं शिकतात म्हणून आम्ही यांना दिली. हरिपुरा गावी विकास टप्प्यानं घडत होता. जमिनीचा पोत सुधारून दगडात माती शोधून पाण्यासाठी एका एका थेंबाचा विचार केला गेला. जमीन सुजलाम सुफलाम करून झाडं लावली गेली. आंतरपिकाद्वारे गायी आणि लहान मुलांच्या खाद्याचा विचार केला गेला. प्रामुख्याने गोबर गॅस, बायोगॅस यांचा उपयोग अनुदानित आश्रमशाळेतल्या मुलांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न सोडवणार होता. शाळेचे मुख्याध्यापक साईदास पवार आश्रमशाळेच्या 321 मुलांसह एकत्र सण उत्सव साजरे करतात. बाबांच्या आशीर्वादानं हे शक्य झालंय. मुलांचं आरोग्य, प्रदूषणमुक्त वातावरण या सगळ्यांचा एकत्रित परिणाम शाळेवर झाल्याचं सांगतात. आमची आश्रमशाळा आहे. शाळेजवळच बाजूलाच गोशाळा आहे. त्या गोशाळेपासून आम्हाला बराच फायदा मिळतो. त्याच्यामध्ये आम्ही बायोगॅसवर संपूर्ण स्वयंपाक करतो, शिवाय पोळी आणि भाकरी सोडून बाकीच्या सर्व स्वयंपाक आम्ही त्या बायोगॅसवर करतो. तसेच आम्हाला गोशाळेपासून कडधान्य आणि सेंद्रिय भाजीपालासुद्धा आमच्या विद्यार्थ्यांसाठी मिळतो. त्याच्यामुळे आमचे विद्यार्थी हे खूप चांगले असतात, म्हणजे जास्त आजारी वगैरे हे काही पडत नाही आणि त्यामुळे आम्हाला गोशाळेचा फायदा नेहमी होत असतो. हरिपुरा गाव विकासासाठी गोशाला आधारित सेंद्रिय शेती पर्याय होता. गायींच्या ताज्या दुधातली पौष्टिकता, शेणापासून खत, इच्छापूर्ती कंडिशनर सॉइल, अमृतम विविध विभागात विभागली होती. शेती, फळबागा अशा भागात काम पाहणारे प्रकल्प प्रमुख कमलाकर पाटील यांनी या सगळ्यांबरोबर आवळा, आंबा, मोहोर, पाणी यांचं महत्त्व विशद केलं. या प्रकल्पाचे 4 भाग आहेत: गोशाळा, गांडूळ खत, शेती आणि फळबाग. हे आमचं सकाळी डेली रूटीन असतो. बाबांसोबत सकाळी 7 वाजेला फिरायला जाणं. या 4 भागांमध्ये पाहणी करायची, कुठं काय काम चाललंय, काय नाही, कुठं काय कमी आहे, मजुरांना कुठं काम द्यायचं, हे सर्व पाहणी करत असतो. सकाळी 1-1.5 तास फिरून आल्यानंतर आमची तिथं बैठक होते ऑफिसात. तिथं आमचं जे काम बघणं असतं सकाळी, त्याच्यात ठरवून घेता आम्ही सकाळी काय मजुरांना काय काम द्यायचं, कुठं काम लावायचं, ते सर्व ठरवल्यानंतर मजूर आले की मजुरांना काम लावणं हे माझं काम. नंतर 11-11:30 वाजेला आमची पुन्हा बैठक होते. त्यामध्ये काय काम झालं सकाळपासून काय नाही यांची सर्व पाहणी बोलणं होतं. नंतर हे सर्व काम बघत असताना बाबांसोबत फिरणं, सर्व त्यांच्यासोबत फिरत असताना हे सर्व काही शिकायला मिळतं. शेतीविषयी माहिती मिळते, नवीन बाबां ते टी व्हीमध्ये जे बघता रोजच्या रोज काही नवीन कसे बदल करायचे काय ते सर्व शिकायला मिळतं.
मजुरांना मजुरी वाटप वगैरे हे सर्व करताना आम्ही पर्यावरणासाठी काही करायचं म्हणून इथं आमच्या आंबा आणि आवळामध्ये जे ठिबक लावलेले आहेत नळी, यांच्या शेवटी पाण्याचे मटके कट करून बसवलेले आहेत. त्याच्यात पाणी जमा होतं आणि शेतातले उंदीर पक्षी हे त्याच्यातनं पाणी पितात. याच्यामुळे आमच्या ठिबकच्या नळ्या तोडणं वगैरे हे प्रकार होत नाही. त्याच्यामुळे आमचं नुकसान वाचतं आणि पर्यावरणाचंही रक्षण होतं. आमच्याकडे 1000 आवळा आहे. यामध्ये काही गावठी आवळा आहे आणि नरेंद्र 5 या जातीचा आवळा आहे. तर जवळपास आम्हाला मागच्या वर्षी 5 ते 6 क्विंटल आम्हाला आवळा झाला. आमच्याकडे 1000 आवळा आहे. यामध्ये काही गावठी आवळा आहे आणि नरेंद्र 5 या जातीचा आवळा आहे. तर जवळपास आम्हाला मागच्या वर्षी 5 ते 6 क्विंटल आम्हाला आवळा झाला. यामध्ये आमचं असं आहे की पुढे प्रोसेस युनिट करायचं तयार आहे. यामध्ये आवळा कँडी, आवळकंटी, आवळा ज्यूस इत्यादी आमच्या करण्याच्या पुढे प्रोसेस आहे. आणि यामध्ये ही प्रोसेस तयार करताना आम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न तयार करण्याचा आम्ही जास्तीत जास्त भर देणार आहेत. आणि आमचा संपूर्ण आवळा हा पूर्ण सेंद्रिय आहे. त्यामुळे या आवळ्याला जास्तीत जास्त मागणी कशी येईल यावर आम्ही विचार करीत आहे. आमच्याकडे 350 केसर आंबा आहे. हा आंबा संपूर्ण सेंद्रिय असून यामध्ये आम्ही शेणखत टाकलेलं आहे. तसेच यावरती निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क आणि गांडूळ पाणी याची फवारणी केलेली आहे. नियोजन हीच खरी यशाची गुरुकिल्ली असते. गावच्या विकासाची मूळ संकल्पना गोशाळा आधारित सेंद्रिय शेती ही होती. शेती व्यापार आहे, त्याचा नफा तोटा व्हायलाच हवा. शेणखत, गांडूळ खत, सुखा कचरा, द्रावणरूपी खत, खताच्या नानाविध प्रकारांनी जमिनीचा स्तर उंचावला. गोबर गॅसमुळे विद्युत निर्मिती, पाण्यामुळे सेंद्रिय उत्पादनही वाढलं. उत्पन्न कमवून खर्च कमी करणं ही महत्वाची बाब यातून पुढे आली. 300 मुलांच्या आंघोळी, कपड्याचं पाणी शेताला दिल्यानं पाणी नियोजन शक्य झालं. जनरेटर चालू झाले. 1000 आवळा पिकाबरोबर 300 आंबा लागवड झाली. प्रकल्प सचिवांच्या नजरेतला हा आढावा घेण्यात आला. 2003 साली आपली संस्था सुरू झाली. 2006 साली आपल्या ताब्यात प्रत्यक्ष जमीन मिळाली. तोपर्यंत आपला 10 गोवंश जो होता तो 35-40 पर्यंत नैसर्गिक वृद्धीमुळे झाला होता. सुरुवातीला गोशाळा चालवण्यासाठी आम्हाला डोनेशनची गरज भासली. पण सुरुवातीपासून आमच्या बाबांचा उद्देश असा होता की गोशाळा तर चालवायची पण ती बिना डोनेशनने चालवायची. आणि म्हणून ही जी जमीन आपण खरेदी केली ही बंजर स्वरूपाची जमीन जरी असेल तरी याच्यामध्ये वेगवेगळे काही प्रयोग करता येतील का आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्न साधता येईल का असा वेगवेगळा प्रयोग त्यांनी सातत्याने चालू केला. आणि सुरुवातीला आम्ही या शेणखतावरती आधारित गोबर गॅसवरती आधारित इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून इथे जे पाणी मिळायसाठी जी अडचण होती ती अडचण आम्ही दूर केली. आणि जे क्षेत्र थोडीफार जमीन चांगली होती त्याच्यावरती आम्ही पूर्णतः 100% सेंद्रिय उत्पादन घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर गोबर गॅसमधून आपण स्वयंपाक करू शकतो आदिवासी विद्यार्थ्यांचा, जशी आमची आश्रमशाळासुद्धा आहे त्याचा 300 मुलांचा स्वयंपाक करू शकतो. आणि मग त्यासाठी गोबर गॅसची पाईपलाईन आपण नेली आणि त्यांचा स्वयंपाक आपण त्याच्यावरती सुरू केला. म्हणजे भात भाजी हे आपण त्याच्यावरती शिजवू लागलो. त्याचा उपयोग असा झाला की सुमारे 3 लाख रुपयाचं इंधन हे दरवर्षीचं आमचं वाचायला लागलं. तेवढा आमचा खर्च हा वाचायला लागला. आणि हे करत असताना गोबर गॅसमधून निघालेली स्लरी, 300 मुलांच्या आंघोळीचं पाणी, त्यांच्या कपडे धुण्याचं, भांडे धुण्याचं पाणी हे सगळं आम्ही एका कुंडात एकत्र केलं. आणि ते एकत्र केलेलं कॉन्सन्ट्रेटेड पाणी जे आहे तेच पाणी आम्ही शेतीला द्यायला लागलो. त्यामुळे मग आम्हाला शेतीमध्ये वेगळ्या खताचा उपयोग करावा लागला नाही. बाहेरून एकही खताचा कण आम्हाला आणावं लागला नाही. त्यामुळे खताचा खर्च आमचा वाचला. त्यानंतर नैसर्गिक पद्धतीने यावर्षी जे उत्पन्न होत आहे त्यातले काही 2 पोते 1 पोते हे बियाण्यासाठी राखून ठेवणे आणि त्याच्यावर प्रक्रिया करून दुसऱ्या वर्षी ते बियाणं म्हणून वापरणे. त्यामुळे बियाणाचा खर्च पण आमचा वाचला आणि खताचा खर्च वाचला. असे वेगवेगळे उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने करताना आपला उत्पन्नाची बाजूसुद्धा आम्ही सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतो. आत्मविश्वासाने टाकलेल्या पावलावर यशाची मोहर उमटतेच. 13 वर्षांपूर्वी लावलेल्या गोशाला आधारित सेंद्रिय शेतीच्या सजीव खुणा आपल्याला हरिपुरा गावात आढळतात. गोधनाच्या योग्य वापराने जमीन सुजलाम होऊन शेतकऱ्यांना जगण्याचा मंत्र देईल याची खात्री पटते.